महाराष्ट्रातल्या दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा विश्वाचा शोध घेणारे साधक संत विचारवंत आले आणि रमले. शंकराचार्य अवघ्या 8व्या वर्षी घर सोडून भारतभर फिरले. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम चा शोध घेणारे त्यांचे एक महत्त्वाचं पीठ त्यांनी इथेच स्थापन केलं, करवीर म्हणजे आजचं कोल्हापूर, जिथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक दुवा आहे. तो दैवी प्रवासाचा अंतिम मुक्काम आहे. पुढे तर मातीनेच बोलायला सुरुवात केली ती संतांच्या माध्यमातून. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सरळ नाकारणारा हा पंथ होता. त्यांची शिकवण साधी होती, मराठीत लिहिलेली. सर्वसामान्यांसाठी ते केवळ भक्ती शिकवत नव्हते, ते शिकवत होते जीवनशैली आणि न्याय. की त्या चक्रधरांचं कार्य जिथे घडलं, त्यांचे गुरुसुद्धा म्हणजे गोविंद प्रभू रुद्दीपूर विदर्भामधलंच, तर रुद्दीपूरला मराठी विद्यापीठ आपण सुरू केलं, स्थापन केलं. ही एक महत्त्वाची गोष्ट मानतो मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. त्याचं एक मोठं श्रेय आपल्याला जातं. याचं कारण या रिद्धपूरला जिथे मराठी भाषेतले अनेक ग्रंथ तयार झाले, त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे याकरता जी कमिटी आपण तयार केली होती, त्या समितीत सगळ्यात मोलाचं आपण काम केलं आणि आपल्या अहवालावर हा निर्णय आपण घेतला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, काही दिवसापूर्वीच त्या विद्यापीठाने प्रत्यक्ष काम हे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणूनच मी असं सांगत होतो की नंतरच्या काळामध्ये नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. ती कदाचित मागे पुढेच आली किंवा एकत्रितच आली. जगात क्वचितच अशी यात्रा घडत असेल जी प्रतिवर्षी न चुकता भक्तीवर आधारित असलेली वारी सामाजिक समतेचा झरा बनली. वारीला जातीत थारा नाही, वर्ण अभिमान विसरली याती, काही विचारात घेतले जात नाही. एकमेका भेटतात, गुलाल बुक्का लावलेले यात्रिक सर्वजण एकत्र, एकच गजर, पावले पडतात एकत्र, भक्ती आणि विठ्ठल. संत ज्ञानेश्वरांनी दिली ज्ञानेश्वरी, गीतेचं मराठीत भाष्य अवघ्या किशोर वयात लिहिलं. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना. त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ, नाथ परंपरेचे पाईक, मुक्ताबाई या जगावेगळ्या भावांची बहीण, जिच्या ओव्या समाजाला प्रश्न विचारायची ताकद देत. संत नामदेव ज्यांच्या रचना गुरुग्रंथ साहिब मध्ये सापडतात. ओमानला आपण गेलो होतो, तिथे ज्यावेळेस साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी संत नामदेवांच्या बद्दल पंजाबमध्ये लोकांमध्ये असलेला जो काही अभिमान पाहायला मिळाला, जो काही भक्तिभाव पाहायला मिळाला, मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपलीच छाती त्या ठिकाणी फुलली. निश्चित. संत एकनाथ ज्यांच्या अभंगांनी करुणा आणि नैतिकतेचा झरा वाहिला. गाढवाला कवडीतले पाणी पाजणार ते संत चोखामेळा. मंदिरात प्रवेश नाही मिळाला पण कडवटपणा न बाळगता विठ्ठल भक्ती करणारे संत. आज त्यांची समाधी पंढरपूरची आहे. सोयराबाई त्यांच्या पत्नी ज्या जातीविरोधी ओव्या रचायच्या. हे संत केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. एक स्मरण एका वारकऱ्याच्या तोंडून ऐकलं. एकदा एक वारकरी सांगत होता, माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, रामप्रभू एकदा पंचवटीमध्ये एका झाडाखाली थांबले होते. सीतेसाठी फुलं तोडायला हात वर केला तर झाडांनी स्वतःहून फुलं झाडून दिली. ही गोष्ट कल्पनेतून नाही आली, ती स्मरणातून आली.